नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत गूढ आणि रोचक विषय जाणून घेणार आहोत। अक्कलकोटचे महाराज म्हणून ओळखले जाणारे स्वामी समर्थ खरे कोण होते? ते साधे संत होते का, की खरोखरच दत्तात्रेय यांचा अवतार होते? हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात आजही येतो। काही लोक म्हणतात स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे तिसरे अवतार होते, तर काही लोक म्हणतात ते स्वतःच दत्तगुरूंचे रूप होते। पण खरा प्रश्न असा आहे, याचा उल्लेख शास्त्रात आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थ स्वतः याबद्दल काय म्हणाले होते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ आणि दत्तात्रेय यांच्यातील गूढ संबंध। दत्तात्रेय कोण आहेत? सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे की दत्तात्रेय कोण आहेत। दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील एक अद्वितीय देवता आहेत। त्यांना त्रिमूर्तीचा अवतार मानले जाते। त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती एकत्र येऊन जो अवतार प्रकट झाला तो म्हणजे दत्तात्रेय। दत्तात्रेय म्हणजे ज्ञान, योग, वैराग्य आणि करुणा यांचे प्रतीक। शास्त्रामध्ये दत्तात्रेयांना अनंत गुरु म्हटले जाते, कारण त्यांनी संपूर्ण विश्वाला गुरु मानले। दत्त परंपरेतील अवतार दत्त परंपरेत असे मानले जाते की दत्तात्रेय वेळोवेळी पृथ्वीवर अवतार घेतात। विशेषतः 3 अवतार प्रसिद्ध आहेत। पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार नरसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार अनेक भक्तांच्या मते स्वामी समर्थ। या तिन्ही अवतारामध्ये एक अद्भुत साम्य दिसते, ते म्हणजे त्यांचे वर्तन, त्यांची शक्ती आणि त्यांचे चमत्कार। स्वामी समर्थांचे रहस्यमय आगमन। स्वामी समर्थ अचानक प्रकट झाले। त्यांचा जन्म कुठे झाला याची निश्चित माहिती कुणालाच नाही। ते अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि तिथेच त्यांनी अनेक वर्ष लोकांना मार्गदर्शन केले। त्यांच्या आयुष्यातील एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी कधीच स्वतःची ओळख स्पष्ट सांगितली नाही, पण काही प्रसंगी त्यांनी असे संकेत दिले ज्यामुळे लोकांना वाटले की ते दत्तात्रेयाचेच रूप आहेत। स्वामी समर्थांचे वाक्य। एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले, महाराज तुम्ही कोण आहात? तेव्हा स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, आम्ही दत्तनगरचे। हे वाक्य खूप गूढ आहे, कारण दत्तनगर म्हणजे दत्तात्रेयांचे स्थान। म्हणजेच स्वामी समर्थांनी अप्रत्यक्षपणे आपली ओळख सांगितली। नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ। दत्त परंपरेत एक रोचक गोष्ट सांगितली जाते। दुसरे दत्तावतार नरसिंह सरस्वती एक दिवस अचानक अदृश्य झाले। ते कर्दळी वनात समाधी अवस्थेत गेले असे मानले जाते। काही वर्षांनी त्याच प्रदेशातून स्वामी समर्थ प्रकट झाले, म्हणून अनेक भक्तांचा विश्वास आहे की नरसिंह सरस्वतीच पुढे स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले। स्वामी समर्थांच्या आयुष्यात असंख्य चमत्कार घडले। लोक म्हणतात ते लोकांच्या मनातील विचार वाचत, ते अशक्य गोष्टी शक्य करत, रुग्णांना बरे करत आणि संकटात असलेल्या लोकांना मार्ग दाखवत। हे सर्व ऐकल्यावर लोकांना एकच प्रश्न पडतो, ही शक्ती साध्या माणसात असू शकते का, की ही दैवी शक्ती होती? भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आजही हजारो भक्त सांगतात की संकटाच्या वेळी त्यांना स्वामी समर्थांचा अनुभव येतो। अनेक लोकांना स्वप्नात स्वामी दिसतात। काही लोक सांगतात की त्यांनी स्वामींची प्रत्यक्ष मदत अनुभवली। शास्त्रात काय उल्लेख आहे? दत्त परंपरेतील अनेक ग्रंथांमध्ये स्वामी समर्थांचा उल्लेख आहे। उदाहरणार्थ श्री गुरुचरित्र या ग्रंथात दत्त अवतारांची परंपरा सांगितली आहे। जरी त्यात स्वामी समर्थांचा थेट उल्लेख नसला तरी त्यांच्या कार्यात दत्त परंपरेचे स्पष्ट दर्शन होते। स्वामी समर्थांचे खरे स्वरूप, खरं सांगायचं तर स्वामी समर्थ कोण होते याचे पूर्ण उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही,
कारण महान संत स्वतःची ओळख लपवतात. त्यांचे काम असते लोकांना मार्ग दाखवणे. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रेयांचेच रूप. एक महत्त्वाचा संदेश. स्वामी समर्थांनी लोकांना एक महत्त्वाचा संदेश दिला, तो म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ठेवा. जीवनात किती संकटे आले तरी घाबरू नका, कारण दैवी शक्ती नेहमी आपल्या सोबत असते. मित्रांनो, स्वामी समर्थ दत्तात्रेयांचे अवतार होते की नाही हे कदाचित वादाचा विषय असू शकतो, पण एक गोष्ट नक्की आहे, त्यांनी लाखो लोकांचे जीवन बदलले. आजही लाखो भक्त त्यांच्या नावाने प्रार्थना करतात आणि विश्वास ठेवतात. स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत. जर तुम्हाला स्वामी समर्थावर आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. जय जय रघुवीर समर्थ.